आवाज साताराचा। आवाज साताराच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कोरेगावात लाचखोरीचा पर्दाफाश, पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह खाजगी इसम रंगेहात जेरबंद। कोरेगाव तालुक्यातील पुरवठा शाखेत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे याच्यासह खाजगी इसम अवधूत दिलीप कालेकर याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1,25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे केवळ कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याबाबत समक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची कोरेगाव येथे भारत गॅस एजन्सी असून ते शासकीय नियमांनुसार गॅस सिलेंडरचे वितरण करत होते। मात्र संबंधित पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत एजन्सीच्या गोडाऊनची वारंवार तपासणी करण्याची भीती दाखवली। तसेच एजन्सीविरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्याचा दबाव टाकत तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितली। तक्रारदारांनी कारवाईच्या भीतीने 31 मार्च 2026 रोजी 25,000 रुपये दिले होते। पुढे ही रक्कम तडजोडीअंती 1,25,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली। या प्रकरणी तक्रारदारांनी 1 एप्रिल रोजी सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीनंतर तत्काळ पडताळणी कारवाई करण्यात आली। या पडताळणीदरम्यान आरोपी आनंद शिंदे यांनी पंचासमक्ष 1,25,000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर 6 एप्रिल रोजी शहरात 2 ठिकाणी सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान आरोपी शिंदे यांनी स्वतः लाच न स्वीकारता खाजगी इसम अवधूत कालेकर याच्या माध्यमातून रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला। मात्र जनसेवा सहकारी बँक कोरेगाव परिसरात 1,25,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कालेकर याला रंगेहात पकडले। या प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने कारवाई केली। या पथकात हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे व चालक महेश पुजारी यांचा समावेश होता। पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे तपास करत आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या विभागातच लाचखोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे। तपासणी टाळायची असेल तर पैसे द्या अशी मानसिकता जर अधिकाऱ्यांमध्ये वाढत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरली आहे। या कारवाईनंतर केवळ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून थांबणे पुरेसे नसून संपूर्ण पुरवठा विभागाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचाराचे जाळे उखडून टाकण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29। आवाज साताऱ्याच्या या